नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शेंगदाण्याची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहे। आता श्रावण महिना आहे आणि उपवास असतो। उपवासाला खिचडी खाऊन कंटाळा येतो, पोट दुखते आणि पावसामुळे अनेक त्रास होतात, पोटाचे त्रास होतात। तर त्यासाठी आपण शेंगदाणा बर्फी कशी बनवायची ते बघणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यामध्ये आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा असाल, अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। तर बघा, पॅनमध्ये 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे आणि पुन्हा 1 कप असे 2 कप आपल्याला शेंगदाणे खमंग असे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे। अतिशय असे चटचट उडेपर्यंत, कारण कसं पावसाळा आहे त्यामुळे शेंगदाणे हे सादळलेले असतात, ओलसर असतात, चिंबट असतात। त्यासाठी मंद गॅसवर आपल्याला खमंग असे साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्यामुळे आपली बर्फी आहे ती एकदम खमंग अशी लागते। आता मंद गॅसवर आपण हे भाजून घेऊया। शेंगदाणे घेताना स्वच्छ असे निवडून घ्यायचे, कारण त्यामध्ये गाराचे खडे असतात। कधी कधी खौट शेंगदाणा असतो, किडीचा असतो, कधी कधी आळीसुद्धा निघते। त्यासाठी स्वच्छ करून घ्यायचा, व्यवस्थित बघून घ्यायचा आणि नंतरच भाजायचा। तर आता आपण हे मंद गॅसवर छान खरपूस असे हे भाजून घेऊ। तर इथे शेंगदाणे छान खरपूस आणि खमंग असे भाजलेले आहे, चटचट आवाज येतोय। आता हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि याची साल काढून घेणार आहे। तर इथे बघा, शेंगदाण्यांची पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचे आहे। मिक्सर जेव्हा आपल्याला चालू करायचा त्यावेळी चालू बंद करून आपल्याला बारीक करायचं आहे, कारण एकदमच जोरात जर मिक्सर चालू केला तर याचं पीनट बटर होऊ शकतो। त्यासाठी आपल्याला चालू बंद करतच हे बारीक करायचं आहे। आता आपण हे बारीक करून घेऊ। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण हे बारीक करून घेतलेलं आहे। आता इथे मोठं भांडं घ्यायचं आणि त्यानंतर एक गाळणी घेतलेली आहे। आता यावर आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं आणि हे चाळून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, एकसारखी आपली ही बर्फी तयार होते। बघा, अशा पद्धतीने आपण हे सर्व चाळून घेणार आहे। तर बघा, सगळं शेंगदाणे होते, आपण ते बारीक करून गाळणीने गाळून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप इथे दुधाची पावडर। तुम्ही कोणतीही पावडर घेऊ शकता आणि किराणा मालाच्या दुकानामध्ये ही पावडर सहज मिळते। यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पूड। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। खमंग असे शेंगदाणे भाजले त्यामुळे वाससुद्धा खूप छान येतोय। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप पाणी आणि त्यानंतर आपल्याला 1 कप साखर घालायची आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला पाक वगैरे काही बनवायचं नाही, आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, कुठेही वाढवायची नाही। तर बघा, साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि उकळी यायला लागलेली आहे। आपल्याला 1 तारी 2 तारी काही करायचं नाही। आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते अगदी थोडं थोडं घालायचं आहे। बघा, थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। असं थोडं थोडं मिश्रण घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पटकन असं हे मिक्स होतं। बघा, अशा पद्धतीने आता हे सर्व मिश्रण आपण घालून घेऊ। बघा, अशा पद्धतीने आपण सतत ढवळत राहायचं आहे आणि घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। बघा, मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने। गॅसची फ्लेम कुठेही वाढवू नका, कारण काहींना कसं घाई होते आणि पटकन करायला जातात आणि वेगळंच होतं। त्यासाठी घाई करायची नाही। बघा, घट्ट गोळा होईपर्यंत आपण हे ढवळत राहायचं आहे।
तर इथे छान असं घट्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि जोपर्यंत पॅन गरम आहे तोपर्यंत हे हलवत राहायचं आहे. जसं जसं थंड होईल तसं तसं हे घट्ट होत जातं. तर बघा, हलवत हलवत हे मिश्रण अगदी छान असा गोळा तयार होतो. आता इथे मी ट्रे घेतलेला आहे. ह्या ट्रेमध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे. आता ट्रेमध्ये ओतल्यानंतर आपल्याला हे पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता किती जाड ठेवायची, पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही हे पूर्ण थापून घ्यायचं आहे, प्लेन करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. ट्रे असो किंवा ताट असो, कुकरचा डब्बा असो, त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. खूप छान अशी ही बर्फी तयार होते आणि उपवासासाठी तर खूपच छान आहे. बघा अशा पद्धतीने प्लेन करून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला घालायचं आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरीही चालेल. काजू, बदाम आणि पिस्त्याचे मी काप घेतलेले आहे. हे काप यामध्ये घालून घेणार आहे आणि परत एकदा आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊ. त्यामुळे काय होतं, छान असं हे सेट होईल आणि वडीसुद्धा अतिशय सुंदर होईल. तर बघा, आपलं हे मिश्रण आपण ट्रेमध्ये घातल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊ. आता तुम्हाला किती छोटे मोठे त्यानुसार तुम्ही कट करायचे आहे. बघा पूर्ण थंड झालेले आहे. आता आपण ही कट करून घेणार आहे अशा पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. खूप छान अशी झालेली आहे आणि तोंडात टाकताच विरघळते. मऊसूत, कारण आपण शेंगदाणे भाजून घेतलेले, त्यानंतर आपण चाळून घेतलेले आणि अतिशय छान अशी पावडर झालेली आहे. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी तोंडात टाकताच विरघळणारी आहे. ह्या उपवासाला तुम्ही, श्रावण महिना आहे किंवा एरवीसुद्धा तुम्ही उपवासालाही बनवून खाऊ शकता. अतिशय सोपी आहे आणि खायला ते एकदम चवदार आहे. तर बघा दुसरीसुद्धा वडी मी तुम्हाला काढून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीच्या तुम्ही ह्या वड्या श्रावण महिन्यामध्ये सोमवार असो किंवा शनिवार असो, एरवीसुद्धा उपवास असो, त्यावेळेस तुम्ही नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.